मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल कीर्तीकरांना मदत केल्याच्या कारणावरून गजानन कीर्तीकर यांच्यावरती कारवाईची शक्यता वर्तवण्यात येते। मात्र ही कारवाई 4 जूनच्या निकालानंतर होईल असं सांगण्यात येत आहे। अहवाल मागवण्यात आलेला असून 4 जूनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी वेट अँड वॉचचं धोरण स्वीकारल्याचं सांगण्यात येत आहे। गजानन कीर्तीकरांवरील कारवाईबाबत शिंदेंच्या शिवसेनेचं वेट अँड वॉच। रवींद्र वायकरांच्या जय पराजयावर ठरणार कीर्तीकरांवरील कारवाईची दिशा। 4 जून नंतर मुख्यमंत्री शिंदे घेणार गजानन कीर्तीकरांवरील कारवाईचा निर्णय। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि पुत्र अमोल कीर्तीकरांना मदत केल्याच्या आरोपांवरून शिंदेंच्या सेनेचे खासदार गजानन कीर्तीकरांवर कारवाई होणार की नाही याचा निर्णय 4 जूनच्या लोकसभा निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। कारण जर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर पराभूत झाले तर खासदार गजानन कीर्तीकरांवर पक्षातून हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता आहे। मात्र जर रवींद्र वायकर विजयी झाले तर गजानन कीर्तीकरांवरील कारवाई टळण्याची शक्यताही वर्तवली जाते। त्यामुळेच खासदार गजानन कीर्तीकरांवरील कारवाईबाबत शिंदेंची शिवसेना 4 जून पर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचंच पाहायला मिळतं। लोकसभा निवडणुकीत गजानन कीर्तीकरांनी युती धर्म पाळला नाही असा आरोप भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी केलाय। त्यात गजानन कीर्तीकरांच्या महायुती विरोधातीलच काही वक्तव्यांनी आगीत तेल ओतल्यासारखी परिस्थिती निर्माण केली। आता ही वक्तव्य कोणती आहेत पाहूया। अमोल शिवसेनेचा निष्ठावंत म्हणून शिंदे गटात आला नाही। अमोल खासदार होणार, अमोलच्या विजयाचा आनंद होईल। मवियाचे उमेदवार तगडे, मवियाला जास्त जागा मिळेल। ईडीमुळे लोकांमध्ये नाराजी, भाजप आता ईडीचं प्रमाण कमी करेल। याच वक्तव्यांमुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्याच काही नेत्यांनी गजानन कीर्तीकरांच्या हकालपट्टीची मागणी केली। कीर्तीकर साहेबांनी जे काही स्टेटमेंट केलंय काही अंशी त्यामुळे शिवसैनिक निश्चित दुखावले गेलेले आहे, परंतु ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत। त्या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे साहेबाला आहे। म्हणून हे 4 तारखेची जी काही मतमोजणीची प्रक्रिया संपल्यानंतर कीर्तीकर साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा एकदा भेटतील आणि त्यात ते योग्य तो निर्णय घेतील अशी आमची अपेक्षा आहे। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जी सिस्टीम असते त्या पद्धतीचा अहवाल मागवलेला असेल। तो अहवाल मुख्यमंत्री महोदयांकडे येईल। ते शिवसेनेचे मुख्य नेते आहेत, शिवसेना पक्षाचे ते सर्वेसर्व आहेत, त्याच्यामुळे तो निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील आणि पूर्ण विचारांती घेतील। ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या गजानन कीर्तीकरांवर आता पक्षविरोधी कारवायांचा ठपका लागला। अगदी कारवाईची टांगती तलवार कीर्तीकरांच्या डोक्यावर लटकली। मात्र 4 जूनचा उत्तर पश्चिम मुंबईचा निकालच गजानन कीर्तीकरांवर शिंदेंच्या शिवसेनेतून हकालपट्टीची कारवाई होणार की टळणार हे ठरवणार एवढं निश्चित। पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।